नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ती खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, कारण ही सगळी काही माहिती लक्ष्मीपूजनासंबंधी असणारे आहे। लक्ष्मीपूजन म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण। प्रत्येक जण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो, पण हे लक्ष्मीपूजन योग्य मुहूर्तावर झालं तर आपल्याला त्याचं फळ दुपटीने मिळत असतं, म्हणून मुहूर्ताला देखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। तरीही यावर्षी काही प्रश्न, काही समस्या निर्माण झाल्या आहेत, कारण अमावस्या जी आहे ती 20 ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि 21 ऑक्टोबरला संध्याकाळच्या आतच अमावस्या संपत आहे आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्या वेळेस करत असतो। त्यामुळं नेमकं 20ला लक्ष्मीपूजन करायचं की 21 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं, याविषयी अनेकांना प्रश्न पडलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासोबतच आपल्याला कुठल्या मुहूर्तावर पूजा करायची आहे, म्हणजे शुभ मुहूर्त कोणता आहे हे सुद्धा पाहायचं आहे आणि पूजेमध्ये आवर्जून कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तर तसेच बघा, आपल्याला या ठिकाणी एक वस्तू आवर्जून या दिवशी दान देखील करायचे आहे। तर लक्ष्मीपूजनाला या गोष्टीचं जर तुम्ही दान केलं, या वस्तूचं जर दान केलं तर अतिशय महत्त्वाचं असं दान आहे हे। कारण कशा पद्धतीने हे दान करायचं आहे याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते। देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येलाच केलं जातं। इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन कावरं-बावरं होतं, पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मीपूजनामुळे वाढतं। या दिवशी तुम्ही लक्ष्मीसोबतच धनाची देवता कुबेर आणि गणपतीचं पूजन करणं शुभ मानलं जातं, त्यामुळं हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो। मैत्रिणींनो, या दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व हे आहे। यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचं वातावरण झालेलं आहे। तर नेमकं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे, म्हणजे 20 ऑक्टोबरला सोमवार का 21 ऑक्टोबर मंगळवार, त्यामुळं संभ्रमाचं वातावरण तर आहे। तर लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं हे वैदिक पंचांग अनुसार आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा, सर्वप्रथम म्हणजे आपण पाहणार आहोत की दैनिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण जो असतो तो उदय तिथीनुसार साजरा केला जातो, म्हणजे उदय तिथी खूप महत्त्वाची तिथी ठरत असते। दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते। अमावस्या ही 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 सुरू होत आहे आणि अमावस्या ही 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 संपणार आहे। तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे बघा, तर त्यामुळं काय करायचं, लक्ष्मीपूजन काय करायचं, नेमकं 20 तारखेला करायचं, 21 ऑक्टोबरला करायचं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। 20 तारखेला करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं, तर त्यामुळं उदय तिथीनुसार 21 ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे, कारण भारतीय शास्त्रामध्ये उदय तिथीलाच महत्त्व आहे। 21 ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या प्रदोष काळामध्ये श्री माता लक्ष्मीचं पूजन करता येईल, विधिवत पूजा करता येईल। तर बघा, पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे, पण या 2 तासात जवळपास 30 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे आणि हा शुभ मुहूर्त म्हणजे 6:10 बरोबर सुरू होणार आहे आणि तो 8:40 संपणार आहे। त्यामुळं सर्व पूजेची जी तयारी आहे ना, ती तुम्ही अगोदरच करून ठेवायची आहे। त्याचबरोबर या मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काहीही हरकत राहणार नाही। जर तुम्ही अगोदर सर्व तयारी केली, पूर्वतयारी, तर तुमचं पूजन बरोबर मुहूर्तावर नक्कीच होईल। पण ज्यांना या मुहूर्तावर काही कारणानं पूजा करणं शक्य नाही झालं किंवा सेवा करायची असेल, तर ती अजून 2 मुहूर्त देखील या दिवशी देखील आहेत, ते देखील सांगते। बघा,
रात्री 7:43 ते रात्री 9:16 लाभ मुहूर्त आहे. तर या लाभ मुहूर्तामध्ये तुम्ही काय करायचं आहे, सेवा करू शकता. रात्री 10:50 ते उत्तरात्री 1:56 शुभ आणि अमृत मुहूर्त आहेत. तर या काळामध्ये देखील आपल्याला श्री लक्ष्मी पूजन आणि वही पूजन करता येईल. त्याचबरोबर ज्या काही सेवा असतील त्यासुद्धा आपण या काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर शक्य नसेल त्या काळामध्ये करणं तर या काळामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. दुसरीकडे या दिवशी शनिवार असून देवी लक्ष्मीसोबत शनीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. शनी संबंधित जर आपण काही उपाय या दिवशी केले तर आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. तर शनिवारचे उपाय काय करता येतील, तर त्या दिवशी काही गोष्टी जर तुम्हाला इतरांना दान करायच्या असतील तर त्या गरजूंना तुम्ही दान करा. त्यामुळं तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. काळे तीळ, काळे कपडे आणि मोहरीचे तेल तसंच लोखंडी भांडी, तांदूळ यासारख्या गोष्टी दान करणं शुभ मानलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही शनिवारी किंवा शनिवारी लोखंडी भांड्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र या दिवशी लोखंड खरेदी करणं शुभ मानलं जात नाही. फक्त दान करणं शुभ मानलं जातं, पण लोखंड खरेदी करणं शुभ मानलं जात नाही. या दिवशी देवी लक्ष्मीला जर या काळात लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याचं देखील शुभ फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळं लक्ष्मी मातेला कमळाची फुलं, कमळाच्या बिया, खीर आणि गुलाबाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. या व्यतिरिक्त हळकुंड, गोमती चक्र, कवड्या, धने, दक्षिणावर्ती शंख, त्यासोबतच मिठाची पुडी, लवंग, वेलदोडे या देखील लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळं या गोष्टींचा समावेश आपल्याला आपल्या पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे. आपल्याला पूजेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि मुहूर्त नेमका काय आहे हे देखील तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर अमावस्येच्या प्रदोष अल्पकाळ असला तरीही सायंकाळपासून प्रदोष काल समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 30 मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन जे आहे ते तुम्हाला करता येणार आहे. पण प्रत्येकाच्या घरी संध्याकाळनंतर थोडीशी गडबड असते आणि त्यामुळं महिलांनी काय करायचं आहे, सेवा करणं महिलांना शक्य होत नाही. तर त्यांना सेवा करण्यासाठी अजून एक शुभ मुहूर्त सांगितला आहे. पण सेवा करायला जर तुम्हाला या वेळ भेटला नसेल, तुम्हाला जर या वेळेमध्ये वेळ भेटला नाही तर तुम्ही या सेवा इतर जे शुभ मुहूर्त सांगितले आहेत ना त्या वेळेतही तुम्ही या सेवा करू शकता. तुम्हाला मगाशी सांगितलेल्या मुहूर्ताप्रमाणे पूजेची सगळी तयारी सर्वप्रथम करून घ्यायची, पूजा मांडणी करायची, छानपैकी लक्ष्मीपूजनाची आपल्याला सेवा आणि पूजा करून घ्यायची आहेत. हे देखील लक्षात घ्या. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला सेवा कधी करायची आहे, शुभ मुहूर्त कधी आहे, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू आहे जी दान करायची आहे. बघा, जी आपण वर्षभर कधीही दान करत नाही ही वस्तू खरं तर, पण कोणालाही दान करू नये असं सुद्धा म्हटलं जातं. पण मैत्रिणींनो, या वस्तूला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. आता ती वस्तू बघा काय आहे. तर ती वस्तू आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये झाडूचा विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याचं विशेष महत्त्व असतं. साधं त्याला आपण पाय लागला तरी आपण काय करतो, लगेच नमस्कार करतो, त्याची क्षमा मागतो, कारण ते लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. कारण झाडू हा आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री बाहेर काढण्याचं काम करत असतो. म्हणून हा झाडू विशेष मानला जातो. आता आपल्याला घरातील झाडू इतरांना वापरायला देऊ नये बघा. तसंच थोड्या वेळासाठी जरी कोणी मागितला झाडू तरीही कधीच आपल्या घरातला झाडू आपण इतरांना देऊ नये आणि तो दानही करू नये. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र
तुम्ही झाडूचं दान करू शकता। पण हे झाडूचं दान तुम्हाला कोणाला करायचं आहे, तर हे झाडूचं दान तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी मंदिरात किंवा देवळात करायचं आहे। तुमच्या आजूबाजूला मग जे गणपतीचं मंदिर असू दे, स्वामींचं केंद्र असू दे किंवा कुठलंही मंदिर असू दे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो झाडू आहे तो गुपचूप नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ते मंदिर झाडण्यासाठी तो झाडू उपयोगात येणार आहे। पण हे झाडूचं दान इतकं गुप्तपणे करायचं आहे की ते साधं कोणालाही कळता कामा नये। अशा प्रकारे जर आपण झाडूचं दान केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे बघा, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरात कोणीही नसतं त्यावेळी जाऊन तुम्हाला अशा प्रकारे झाडू त्या दिवशी ठेवायचा आहे, त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा। भलेही तुम्ही झाडू आज खरेदी करून आणलेला असेल तरीही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण झाडूचं गुप्तदान केलं तर वर्षभर तुमच्या घरात कशाचीही कमी राहणार नाही। आपल्या घरातील दरिद्रता, त्यासोबतच आपल्या घरातील गरिबी, आर्थिक संकट दूर होण्यासाठी या एका उपायाने आपल्याला मदत मिळत असते। त्यासोबतच कष्ट करणं तर आपल्याला गरजेचं आहे, कारण कष्टाला पर्याय नाही। पण कष्टाला न्याय मिळवण्यासाठी, योग्य तो प्रतिसाद मिळण्यासाठी दान केल्या, काही गोष्टी आवर्जून खरेदी केल्या आणि त्या आपण पूजेमध्ये समाविष्ट केल्या आणि आपल्या तिजोरीत ठेवल्या तर निश्चितच आपल्या घराची भरभराट व्हायला, बरकत व्हायला वेळ लागणार नाही। तर लक्ष्मीपूजन करायचं आहे, पण ते जर योग्य शुभ मुहूर्त बघून जर आपण त्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला दुपटीनं मिळणार आहे, हे लक्षात घ्या मैत्रिणींनो। तर या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा, कुबेर देवताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। तर मैत्रिणींनो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वर्षातून एकदाच करता येणारे हे उपाय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। जे लाजाळूच्या बिया असतील ना किंवा जे काही उपाय असतील याचा व्हिडिओ येणार आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा, कारण हे उपाय परत तुम्हाला करता येणार नाहीत। कारण हे जे उपाय आहेत ते फक्त वर्षातून एकदाच करता येणारे असे उपाय आहेत आणि अतिशय हे उपाय खूप प्रभावी देखील आहेत आणि हे उपाय करण्यामुळे नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सर्वांची खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय लक्ष्मी माते।